मी यांना बाबाजींच्या मठात घेऊन जाणार, बाबाजींच्या मठात घेऊन जाणार. खबरदार, खबरदार, माझ्या माझ्या खोलीत पाऊल टाकलं, माझ्या खोलीत पाऊल टाकलं. यांच्या बाबतीत तू काहीही बोलायचं नाही. वाचा आली म्हणून काही सल्ले द्यायचे नाही, चालणार नाहीत मला. माझा निर्णय झालाय. यांची तब्येत जोपर्यंत पूर्ण बरी होत नाही तोपर्यंत मी यांना मठातना परत घरी आणणार नाही. नाहीतर यांचा हा हा वेडेपणा दिवसागणिक वाढतच जाईल. काय हा भिंतीवर काय दळपत्री लिहून ठेवलाय? मला आता हे सहनच होत नाही. मला वाटतंय माझ्या मेंदूच्या नसा फुटतील, नाहीतर मी विहिरीत जाऊन जीव देईन. माई अगं ऐक ना, आपण रबाई. तू यमुना भाऊजी, आता तुम्ही कुणीही काही बोलायचं नाही. माझा निर्णय बदलायचा नाही. काही झाले तरी काही वाटेल ते होऊ दे, पण मी माझा निर्णय बदलणार नाही. मी ताबडतोब यांना बाबाजींच्या मठात घेऊन जाणार म्हणजे जाणार. विठुरे, बाबाजी मामांजींना सुद्धा मठात गेल्यावर विषारी काढा पाजतील. काय करू रे मी थांबवायला? मला वाट टाकव. बराच बम कर काय बाबा वा 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 बाबा, तुम्ही आला तिथे. बघा, ईदीची समधी तयारी झाली आहे. आता तुम्ही आलाय म्हणजे आशीर्वाद बी आले तुमचे आमच्या पाठीशी. म्हणजे आमच्या शत्रूचा, त्या सखूचा नाश पक्का. अरे वटवागडा, काय झालं बाबा? अरे मी जेव्हा तुला समजून सांगत होतो तेव्हा तू काय खयाली पुलाव पकवत होतास. तेव्हाच समजलं होतं तुझं ध्यान नाही, तू गोंधळ घालणार. काय गोंधळ घातला बाबा मी? अरे ही एवढी घाई कशा काय करतोस? माती होईल. काय विधीच्या तयारीत माझ्याकडून काही कमी झालंय का? अरे लय कमी आहे. अरे ईदी करण्या अगोदर तुला सांगितलं होतं की तुला साधना करावी लागल. 1,00,000 वेळा जिगरोबाचा जप करावा लागल, आणि तो भी एका पायावर उभं राहून. तो जप पुरा व्हायच पाहिजे. आणि जर त्याच्या आधी विधी केलास तर तुझा नायनाट हा ठरलेला. सकूच्या ऐवजी तुझा बळी जाणार, हे ध्यानात ठेव. शब्द तुला पैजवार सांगितलं होतं, पण कानाची भोक बुडली होती तुझ्या. जप केलासच नाहीस. आता मर आता. बाबा मग ऐक ना, तू बाबांना मठात पाठवायचा हट्ट का करतेस? आपण इतकी माणसं घरात असताना बाबांनी मठात का राहायचं? आणि अगं इतकी वर्ष ते आपल्यापासून दूर होते, आता आपल्या डोळ्यांसमोर हवेत ना. आणि आपण सगळे आहोत ना त्यांची सेवा करायला, काळजी घ्यायला. मी रात्रंदिवस बाबांबरोबर राहीन. तू बाबांबरोबर राहशीलच रे. सावकारकी कोण करेल? वसुलीसाठी कोण जाईल? हे बघ, तुझ्या भावना समजू शकते मी दिगू, पण घर आणि संसार भावनांवर चालत नाही. नाही, वहिनी म्हणतात ते अगदी बरोबर आहे. मलाही दुसरा पर्याय दिसत नाहीये. पण दादा बरं होणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपण दादाला मठात पाठवूया. हा, बाबाजींच्या देखरेखीखालीच राहतील. माई, अगं बाबांची अवस्था तरी बघ, शून्यात बघत असतात.
त्यांना अजून समोरचा काय सांगतोय तेही कळत नाही.